सुनेने 1 वर्षात दुसरं लग्न केलं. आ, पण काका आता तुम्ही म्हणताय रजिस्टर्ड नसलेली विल ते सुद्धा रजिस्टर्ड करायची काही गरज गरज नाहीये. नाहीये. 2 विटनेसेसच्या समोर केलं पाहिजे. पण मग ते कोणी मॅनिप्युलेट पण करू शकतं ना? ज्याला आपण अनकॉन्शनेबल म्हणतो, की पटकन हे समजणं, की मी माझ्या मुलाला न देता माझ्या पुतण्याला, माझ्या भाच्याला दिलं. बरं. नमस्कार मित्रांनो, मीटिंग पॉइंट पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर्वप्रथम मनापासून धन्यवाद. मागील 2 पॉडकास्ट जे आम्ही केले चंद्रशेखर वझे काकांसोबतचे, त्याचा अप्रतिम प्रतिसादासाठी खूप खूप आभार. एक गंमत शेअर करायची होती वझे काकांच्या बाबतीत, कारण आजचाही पॉडकास्ट आपण त्यांच्याबरोबरच करत आहोत. जेव्हा आम्ही हा रेकॉर्ड केला तेव्हा वझे काका पुण्यात आले होते. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते आणि ते म्हणाले तेव्हा, की "सारिका, आपण आज रेकॉर्ड करूयात. जेवढा वेळ मिळेल तसा आपण रेकॉर्ड करूया." म्हणून आम्ही भेटलो आणि आम्ही तेवढ्या वेळामध्ये 3 पॉडकास्ट रेकॉर्ड केले. आजचा हा 3रा भाग सादर करत आहोत तुमच्यासमोर. मागील 2 पॉडकास्ट तर तुम्ही पाहिलेच आहेत, जे भारतीय ज्ञान परंपरेवर आहेत. हे काकांचे आवडीचे विषय, त्यांच्या अभ्यासातले विषय. पण आजचा भाग हा थोडा वेगळा आहे. हा त्यांच्या व्यवसायाशी निगडीत आहे. वारसा आणि मृत्यूपत्र ह्या विषयावर. आशा करते तुम्हाला हा भाग तितकाच आवडेल आणि त्याच्यातून बरंच काही तुम्हाला शिकायलाही मिळेल. सुरू करूया. नमस्कार काका. नमस्कार, नमस्कार. पुन्हा आपलं स्वागत आहे हो. मीटिंग पॉइंट पॉडकास्टमध्ये. आता हा दुसरा विषय घ्यायचा होता तुमच्याकडून काका, कारण तुमचं हे प्रोफेशन सुद्धा आहे आणि भयंकर एक्सपिरियन्स आहे. लोकं तुमच्याकडे हं. ॲडवाईस घ्यायला हो, येतात वगैरे. हो. तर त्या विषयावर बोलायचं होतं. विल बनवण्याची बरं. बद्दल, हं. वसियतनामा करतात हो, ना, हो. तर त्याचं महत्त्व काय काका? हं. सांगतो आता. कारण आजकाल खूप अशा गोष्टी ऐकायला मिळतात, जिथे भयंकर मुश्किल होते लोकांना. बरोबर. आता काय आहे, विल म्हणजे मृत्यूपत्र. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की ही भारतीय संकल्पना नाही. आपल्या भारताच्या अच्छा. प्राचीन याच्यात कुठेही मृत्यूपत्र नावाचा प्रकार नाही. बरं. कारण आपली संस्कृतीच वेगळी आहे. आपली संस्कृती जी आहे, ही सगळं कुटुंबाचं आहे. कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही. आणि आ. त्याच्यामुळे घरातला जो कर्ता, ज्याला कर्ताच म्हणतात आपल्या हिंदू हं, फॅमिलीमध्ये, हं. हा जो कर्ता आहे, हा सगळ्या प्रॉपर्टीचा फक्त ट्रस्टी आहे, बरं. विश्वस्त आहे. राजा हा राज्याचा मालक नाही आहे, राजा हा राज्याचा विश्वस्त आहे, अशी आपल्याकडे मूळ कल्पना आहे. आणि ओके. त्याच्यामुळे संयुक्त कुटुंब होतं. संयुक्त कुटुंबामध्ये जर एक पुरुष मेला, तर त्याच्या पाठोपाठ जो दुसरा असेल, तो त्याचा फक्त तो प्रमुख विश्वस्त असतो. सगळ्या हम्म. स्वामित्व सगळ्या कुटुंबाचं आहे. बरोबर. जॉइंट हिंदू फॅमिली आहे, म्हणजे कुटुंबात सगळे कुटुंबीय हे मालक आहेत एकत्रितपणे. ही कल्पना आहे. त्याच्यामुळे विलमध्ये काय आहे, तर माझी वैयक्तिक मालमत्ता आहे. हं, आणि वैयक्तिक मालमत्ता असली तरच विल बनवता येतं. जी माझ्या कुटुंबाची मालमत्ता आहे, की जे सगळी माझी नाही आहे, हं. तिथे मी कसं विल बनवणार? बरोबर. किंवा जी माझ्या पत्नीची मालमत्ता आहे, त्याचं मी विल बनवू शकत नाही. म्हणजे विलचा अर्थ काय? जसं कसं झालं, की जशी-जशी फॅमिलीचं विभाजन झालं, विभक्तीकरण झालं, डिसइंटिग्रेशन झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाली किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामुळे औद्योगिक क्रांतीमुळे हळू-हळू फॅमिलीज, मग त्या जॉइंट फॅमिली संपली. जॉइंट फॅमिली संपल्यामुळे जॉइंट प्रॉपर्टीज संपल्या. हां. आणि ओके. मग इंडिव्हिज्युअल झाला, म्हणजे हा मालक आहे, तो त्याचा भाऊ दुसरा मालक आहे, असं झालं. एक-एक नाहीतर कसं होतं, मोठा भाऊ हा मालक. जसं राम हा राजा झाला. बाकी सगळ्यांनी, आणि आपली ही परंपरा आपण पाळलेली आहे आपल्याकडे. अगदी आत्ता कधीही आपल्याकडे जे परकीय आक्रमणं झाली, तेव्हा कसं त्या भावाभावांनी त्या त्या लोकांनी आपापसातल्या भावाभावांना मारलं बरोबर. राजावाने. तसं आपल्याकडे कधीच नाही झालं. हं. संभाजी महाराज आणि राजाराम यांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम आहे. हं. संभाजी महाराजांच्या मनात कधी आलं नाही, की राजारामाला आपण काटा काढावा. राजारामाच्याही मनात कधी आलं नाही, कारण एवढं कारण हे असं आपलं सगळ्यांचं आहे, ही भावना आहे. पण जेव्हा बरोबर. माझं वैयक्तिक आहे, आणि आता तर इतकं झालंय, की आता पती आणि पत्नीमध्ये सुद्धा एकत्र नाही. हो. म्हणजे प्रॉपर्टीज आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे आता कुठलीही नाती पण परमनंट राहिलेली नाही आहेत. त्याच्यामुळे या हं. सगळ्या प्रकारामुळे असं झालंय, की माझी जेव्हा वैयक्तिक मालमत्ता येते, तेव्हाच विल करायचा प्रश्न येतो. जरी सगळ्या कुटुंबाची असल्यावर तर मग विल करायचा प्रश्नच आला नसता. मग ती सगळी मी मेलो तर माझ्या सगळ्या आप्तजन उरले, माझा शेअर सगळ्यांना वाटून जाणार. अच्छा. त्यामुळे विल ही भारतीय कल्पना नाही. ही इंग्रजांनी आपल्याकडे आणली. ज्यामुळे
आपल्या मृत्यूनंतर आपल्या प्रॉपर्टीच्या विभाजनामध्ये कुठेही भांडणं होऊ नयेत, वादविवाद होऊ नयेत, स्पष्टता असावी यासाठी विल आहे. ओके. पण आता कसं झालंय पुन्हा विलचं महत्त्व खरं आहेच, परंतु आता हं. हळू-हळू ते पुन्हा कमी पण व्हायला एक प्रकारे कमी व्हायला एवढ्यासाठी लागलेलं आहे, की पूर्वी कशी मुलं खूप असायची. हं. 8-10 मुलं सरासरी हो, असायची. हो. 4-5 मुलं तर आपल्या आधीच्या पिढीपर्यंत होती 3-4 मुलं. त्यामुळे तेव्हा तो जास्त प्रश्न होता. बरं. आता अनेकदा मुलंच नसतं बरोबर. किंवा एखादंच मूल असतं. त्याच्यामुळे पुन्हा आता विल बनवण्याचं जे महत्त्व आहे ते पुन्हा इतकं तीव्र नाही राहिलेलं. अच्छा. कारण शेवटी आता काय आहे आपल्या ज विल नाही बनवतं काय होतं, तर तुमची जी प्रॉपर्टी आहे तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला जो कायदा लागू आहे, म्हणजे तुम्ही हिंदू असाल तर हिंदू कायदा आहे. हं, पारशी असाल तर पारशी कायदा आहे, ख्रिश्चन कायदा आहे, मोहम्मडन कायदा आहे. हं. त्या कायद्यात प्रत्येक कायद्यात तुमच्या याचं वारसचा हक्क कसा जातो त्याचं वर्णन केलेलं आहे. हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे उदाहरणार्थ. बरं. मग एखादा हिंदू व्यक्ती मेली, तर तिची प्रॉपर्टी कोणाला दिली जाते? तर त्याची पत्नी हं, किंवा पती म्हणजे स्पाऊस हं. आणि मुलं बरोबर. यांच्यात ती इक्वल वाटायची. हे पहिलं. बरं. आता ह्याच्यापैकी कोणीच नसेल, तर मग क्लास 2 म्हणजे सेकंड लेव्हलचे कोण वारस आहेत. हं, तसं आहे म्हणजे बिल नसलं तर काय होईल? तुम्हाला लागू होणाऱ्या कायद्यानुसार हं. तुम्हाला तुम्ही जर मेलात तर जर तुमचे पहिले क्लास 1 हेअर म्हणतात त्याला. क्लास 1 ओके. म्हणजे पती-पत्नी हं. आणि मुलं, इमिडिएट हां. इमिजिएट आणि इमिडिएट मुलं हां. एवढे. ह्यांना मिळेल ते. हं, ह्यांच्यातलं कोणीच नसेल, हं. तर मग दुसऱ्या रँकचे कोण लोक आहेत त्यांच्यात ते वाटलं जाईल. असं ते झालं विल नाही बनवलं तर. जर बरं. विल बनवलं तर मला अमुक गोष्ट अमुकलाच द्यायची आहे. बरोबर. ते असं लिहिणं म्हणजे विल. हां, ते आपण स्पेसिफाय करतोय. स्पेसिफाय करतो. मग त्याच्यात स्पेसिफायमध्ये काही असू शकतं. मला सगळं चॅरिटीला द्यायचं असं पण म्हणू शकतो. बरोबर. मला माझ्या 2 मुलांपैकी एकालाच द्यायचं दुसऱ्याला नाही द्यायचं असं पण म्हणू शकतो. बरं. मला पत्नीला काही नाही द्यायचंय, मला मुलांना द्यायचंय, मला मुलांना काही नाही द्यायचं, पत्नीला फक्त पत्नीला द्यायचंय. काहीही म्हणू शकतो. ते विल करणं म्हणजे तो प्रकार झाला, की आपण नाहीतर मग कधी-कधी काय होतं, की आजच्या काळात मुलगा सून आईला जपतीलच असं नाही. म्हणजे जर आपण या विश्वासावर चाललो, की मी मेल्यावर काय मुलगा बघेल सगळं किंवा हिला मिळेल सगळं, तर तसं तर गृहीत नाही धरायचं. बरं. नाहीतर मग मुलगा आणि सून आईला घराबाहेर सुद्धा हाक काढू शकतील कारण किंवा त्यांना इक्वल राईट राहील. बरोबर आहे. मग हा जर होऊ नये तर मग कदाचित आपल्या पत्नीचं जे स्थैर्य असेल त्याला जर बाधा निर्माण झाली, सुरक्षिततेला बाधा निर्माण झाली, असं होऊ नये म्हणून हक्क कुठेतरी पक्के करणं महत्त्वाचं असतं म्हणून ते विल बनवायचं. बरं. सो काका जर आता समजा अ, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्याकडे सगळं गेलं, असं हे झालं. आणि विल पण असलं तरच जाईल. विल असलं तर जाईल. नाही विल नसेल तर पत्नीला आणि मुलांना समान मिळेल. म्हणजे समान 3 ह्याच्यात मुलं मिळतं. असतील तर पत्नी आणि 3 मुलं म्हणजे प्रत्येकाला 1/4 मिळेल. अच्छा, हे मी लीगल हां, मग सिस जर विल आहे. बनवलं तरच मी असं म्हणू शकतो, की सगळं पत्नीला मिळावं. बरं, बरं. अदरवाईज सगळ्यांच्या मध्ये इक्वली ते इक्वल, डिव्हाईड झालं इक्वल. हो. पाहिजे. अच्छा. पण जर त्यांनी अ, मुलाच्या नावाने केलं समजा, हं. मग पत्नी काय करू शकते ह्या हां, मग बाबतीत? कधी-कधी असंही केलं जातं, की मला पत्नीची काळजी तर घ्यायची आहे, पण माझी पत्नी व्यवहारात एवढी हो, तिला नाही आहेत हो. ज्ञान-विहार किंवा ती पण वय झालेलं आहे तिचं. बरोबर. तर मी असं समजू शकतो, की तिला मिळून तिची प्रॉपर्टी, तिची त्या प्रॉपर्टी सांभाळणं तिच्या हातात काही ते शक्य नाहीये. मग मी असं म्हणू शकतो, की हे माझ्या मुलाला मिळेल, पण माझी पत्नी जिवंत असेपर्यंत त्या जागेचा उपभोग घ्यायचा तिला अधिकार आहे. त्याला लाईफ हं. इंटरेस्ट म्हणतात. अच्छा. म्हणजे तोपर्यंत मुलगा तिला काही डिस्टर्ब करू शकत नाही. म्हणजे तिचं मी बरं, ती हयात असेपर्यंत तिला सुरक्षितता मी दिली, बरं. पण मालकी मात्र मुलाकडे दिली. ओके. सगळा वहिवट त्यांच्याकडे. हां, त्यांच्याकडे राहील. मालक म्हणून तो राहील. पण त्याला बाहेर विकायचं असलं तर जोपर्यंत तो आईची सोय नीट करत नाही, तोपर्यंत त्याला ते विकता येणार नाही. म्हणजे बरं, आईला त्या जागेचा उपभोग घ्यायचा, ती जिवंत असेपर्यंत अधिकार राहील. त्याला म्हणायचं लाईफ इंटरेस्ट क्रिएट केला. बरं. म्हणजे दोन्ही विन-विन झालं. म्हणजे तिथं पण आता शेवटी काय आहे, तुम्ही कायद्यात काही लिहा, कागदावर काही लिहा. शेवटी माणसाला जसं वागायचं तसाच तो हो, वागतो. हो. त्याच्यामुळे जरी असं दिलं, की आईच मालक आहे, तरी मुलगा कधी-कधी अरेरावी करून तिला त्रास देऊ हो, शकतो. कारण हो. जर तिच्यात ती धमक नसेल, आपले हक्क बजावायची, तर काही होऊ शकतं. काही पण होऊ शकतं. कायद्याने जी एक सुरक्षा दिलेली आहे, ती अशी आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिला लाईफ इंटरेस्ट देऊ शकता, बरं. की किंवा मी माझं काही हे आहे, धन आहे, हं, माझे डिपॉझिट्स वगैरे आहेत, हं. तर ते माझ्या मुलालाच मिळेल, असं मी लिहितो. बरं. पण
त्याचं जे व्याज आहे त्याचा उपयोग फक्त उपभोग म्हणजे त्याच्या पत्नीसाठी तिलाच वापरता येईल. ती हां. प्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट त्या मुलाच्या नावाने झाली. पण त्याचा जो बेनिफिट आहे, व्याज मिळेल किंवा काय, ते तिच्या आईसाठी ते वापरलं पाहिजे. कारण कदाचित इन्व्हेस्टमेंट हल्ली इतक्या कॉम्प्लिकेटेड असतात, की त्या हो. आईला, वृद्ध स्त्रीला हे सगळं मॅनेज नाही मॅनेज करता येणार. करणं नाही होत. हो, इतकं हो. कॉम्प्लिकेटेड झालंय हो, ते. हो, हो. त्यामुळे तिला काय पाहिजे, तर तिला ते धन मंथ टू मंथ मिळाल्याशी कारण म्हणजे दर महिन्याला तिला मिळतंय. तर ती मग तिला एवढं त्याचं ते ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्या शेअरमध्ये का त्या बॉन्ड्समध्ये याच्याशी तिला देणं-घेणं नाही. ते हं. सगळं मुलांनी बघितलं पाहिजे. पण त्याच्यावरचा इंटरेस्टचा जो बेनिफिशियल इंटरेस्ट आहे, तो माझ्या बायकोला असेल. असं आपण करू शकतो, की ज्यायोगे दोन्ही हेतू साध्य होतात. हं, हं. पण समजा अशी परिस्थिती निर्माण झाली जिथे आता वडील गेलेत आणि हं, मुलांनी सगळ्या गोष्टीचा ताबा घेतलाय. हं, आई आहे जिवंत, पण सगळा ताबा त्यांनी त्याच्या हातात घेतलाय. हं. मग अशा परिस्थितीमध्ये काय नाही करू पण शकतो? विलमध्ये काय लिहिलंय त्याच्यावर अवलंबून विल आहे. नाहीच आहे विल समजा. नाहीच असले तर हक्क सगळ्यांना सारखेच आहेत. हं. आईला ओके. तेवढाच हक्क आहे जेवढा मुलाला आहे. म्हणजे पण मग जर हे कंटेस्ट केलं, हो, तर पण करतो. मग पण ते मग ते काय खूप कोर्ट-कचेऱ्या वर्षोनवर्ष ते कोर्ट-कचेऱ्या आणि हे होतं ना शेवटी. बरोबर, बरोबर. म्हणजे मग काय आहे, एक मधला कायदा मार्ग एक काढून असतो. त्याचे हेतू चांगले असतात. पण त्या कायद्याची अंमलबजावणी ही हां, हां. दुर्दैवाने आपल्या देशात म्हणा किंवा ह्याच्यात एवढे किटकिटी आणि आहेत, खूप की लूपहोल्स आहेत ना खूप आपल्याकडे. लूपहोल्स आहेत आणि शेवटी माणसाच्या वैयक्तिक ज्याला प्रामाणिकपणा आणि सज्जनतेवरतीच सगळं अवलंबून आहे ना. बरोबर. हं, हं, हं. आता एखादा ट्रस्ट आपण बनवतो. ते हां. ट्रस्टी कसा आहे हे आपल्या हातात कुठे आहे? तो बरोबर, ट्रस्टीची नंतर हे बुद्धी फिरू शकते. त्याला मी आज ट्रस्टी नेमला आहे. बरोबर. माझ्याकडे मोठी प्रॉपर्टी आहे. त्या ट्रस्टी आपण म्हणतो ना कधी-कधी कुंपण शेत खातं. तसं ते ट्रस्टी त्या ट्रस्टच्या प्रॉपर्टीचा स्वतःच उपभोग घ्यायला लागतात. बरोबर आहे. शेवटी विश्वास हा त्या माणसाच्या नीतिमत्तेवर अवलंबून असतो. त्याला हं, काही हं, इलाज हं. नसतो काहीच. बरोबर. सो आजच्या परिस्थितीमध्ये हं, मुलीला पण तेवढाच हक्क आहे जेवढा मुलाला आहे. बरोबर. कारण मध्ये आय थिंक मी खूप हो. लहान होते कदाचित, हं. तेव्हा खूप असा वाद हो. निर्माण झाला होता की मुलींचा बरोबर, हक्क बरोबर. आहे हो, की हो, नाही हो. आणि असं सगळं. आता सगळ्यांना ते सारखा हक्क आहे. सारखा अधिकार आणि हे फक्त हिंदूंमध्येच आहे की नाही, नाही सगळ्यांमध्ये म्हणजे सगळ्यांमध्ये? म्हणजे ज्याला आपण जे भारतीय? हां, त्या सगळ्यांना तसंच आहे ते. अच्छा, अच्छा. म्हणजे मग आता ही जी विल बनवणार आपण, मृत्यूपत्र बनवतो वगैरे, ते हाताने बनवायला हां, पाहिजे का आता ते सांगतो विलबद्दलचे जे सर्वसामान्य समज, अपसमज आहे ते एकदा सांगतो सगळे बरं, पटापट. विल अमुक भाषेतच बनवायला पाहिजे असा कुठलाही कायदा नाही. बरं, विल अमुक फॉर्मॅटमध्येच बनवायला पाहिजे असं कुठलाही कायदा नाही. बरं. विल स्टॅम्प पेपरवर असायला पाहिजे असंही कुठेही नाही अच्छा. लिहिलेलं. नंतर विल रजिस्टर करायला पाहिजे असंही कुठे नाही लिहिलेलं. फक्त विलला 2 साक्षीदार पाहिजेत हां. आणि ह्या विलचं शेवटी कार्यवाही करायला कोणीतरी पाहिजे. त्याला म्हणायचं व्यवस्थापक किंवा एक्झिक्युटर. हं, कारण शेवटी हे सगळं आता समजा मी ज्याला दिलंय तो परदेशात आहे. आता आता काळ सगळाच बदललेला आहे. त्याच्यामुळे या बरोबर. गोष्टी पूर्वी काही नव्हत्या त्या आता सगळ्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक कुटुंब पण इकडे-तिकडे वेगवेगळी विखुरलेली आहेत. तर कोणतरी व्यवस्थापक पाहिजे, की जो हे सगळ्याला कार्यवाही करेल त्याच्यावर. बाबा माझ्या 4 ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टी सगळ्या माझ्या बायकोला मिळाव्यात त्याच्यासाठी कोणीतरी ॲक्शन घेतली पाहिजे ना. बरोबर आहे. तर त्याला म्हणायचं एक्झिक्युटर. तो एक्झिक्युटर पाहिजे आणि 2 विटनेसेस पाहिजेत. ते विटनेसेस कसे पाहिजेत? केवळ चांगली माणसं म्हणून उपयोग नाही. हं, एकतर ते शक्यतो आपल्यापेक्षा तरुण असावेत. ओके. कारण आपण मेल्यानंतर ते असले पाहिजेत. पण इतकेही तर म्हणजे म्हातारे नसेल, की ते पण तेव्हा आपण मरू तेव्हा तेही म्हातारे झालेले असतील. नुसतं गुडी-गुडी चांगल्याला पण उपयोग नाही. ते खंबीर पण असले पाहिजेत. बरोबर, उद्या कोर्टात जाऊन साक्ष द्यायची वेळ आली, तर त्यांनी त्यावेळी ठणकावून सांगितलं पाहिजे, "हो, आमच्यासमोर यांनी सही केली" म्हणून. बरोबर. नाहीतर काय होतं कोर्टात जा म्हटलं, की काही लोकांचे हातपाय लटपट करायला हो, लागतात. हो. तसं नाही. त्यामुळे 2 विटनेस बाकी विलला असं काहीही बंधनं कुठलीही नाही आहेत. एकच आहे त्याच्यात, की जे काही लिहायचं ना त्याच्यात स्पष्टता पाहिजे. अच्छा. म्हणजे मी एक एक सोपं सूत्र सांगतो, की तुम्ही जेव्हा विल बनवता, तेव्हा आपण कधी-कधी मोघम म्हणतो, यांना निम्मं-निम्मं मिळावं. हं. आता समजा दागिने निम्मे-निम्मे म्हणजे काय? मग दागिने निम्मे-निम्मे म्हणजे 4 अंगठ्या आणि 4 अंगठ्या का ते ग्रॅम काढायचं आणि त्या ग्रॅमचं भागायचं हे किंवा शेअर्स मिळावेत निम्मे-निम्मे. मग शेअर्स म्हणजे प्रत्येक कंपनीचे शेअर असतील ते निम्मे-निम्मे मिळावेत का शेअरची टोटल व्हॅल्यू काढायची म्हणजे अच्छा, असं एवढं स्पेसिफाय करायचं हां, सगळं. वेग शब्द नाही वापरायचे किंवा अ, आपण खूपदा बोलताना असं होतं किंवा कधी-कधी असं असतं, की आपण काही गोष्टींचा आधी विचारच करत नाही. आपण म्हणतो हे याला मिळावं ते त्याला आपण मनात एक आपला हे असतो, की याच्यानंतर हा मरणार, त्याच्यानंतर तो मरणार. आपण सिनियॉरिटीप्रमाणे धरून चालतो.
पण म्हणजे सगळं माझ्या मुलाला मिळावं असं मी लिहिलं आहे. पण माझ्या आधीच माझा मुलगा मेला तर काय? आत्ताच्या काळात हं. काहीही होऊ शकतं. हो, हो. आता एकाने असं लिहिलं, की माझा मुलगा नसेल, तर ते त्याच्या पत्नीला मिळावं असं लिहिलं होतं. त्याचा हेतू चांगला होता म्हणजे सुनेला मिळावं, हे त्याला म्हणायचं होतं तिथे. पण सुनेने 1 वर्षात दुसरं लग्न केलं. आ! मग आता ते माझ्याकडे म्हणजे आता म्हणे काय म्हटलं, की हे सगळ्या शक्यतांचा विचार करायला लागतो. कधी-कधी असं होतं आत्ता जे हे सगळे व्यवहारात काय घडतं ते सांगते. बरोबर, कायद्याची बाजू मी सांगितली, की त्याच्यात रजिस्ट्रेशन ही सुद्धा कंपल्सरी नाही. बरं. तुम्ही हाताने लिहा, टाइप करा, काही करा, कुठल्याही भाषेत लिहा. फक्त त्याला क्लॅरिटी पाहिजे आणि एक सुसूत्रता त्यांनी मांडलं पाहिजे एवढंच. नाहीतर एक असं काहीतरी वेग लिहायचं नाही. एवढंच त्याच्यातलं आहे. बाकी काही त्याच्यात कुठलाही कायदेशीर हे काही नाहीये. पण असं होतं कधी-कधी, की आपली मुलगी आहे अमेरिकेत, तिने कुठल्यातरी गोरा किंवा काळ्या माणसाशी लग्न केलं. तर आपल्याला ते मुलीला द्यायचं आहे. पण मग ते असं सांगतात, की जर माझी मुलगी त्यावेळेला नसेल, तर तिला माझ्या त्या जावयाला नाही मिळणार का? मग असं आपल्या हं, मनात असतं. हं. जोपर्यंत मुली आहे, बरोबर. मुलीला द्यायला काही हरकत नाही, असं त्यांचं असतं. म्हणजे मग पण हे गोष्टी सगळ्या पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या नव्हत्या. ह्या सगळ्या हं. नवीन काळाच्या आलेल्या या आहेत. त्या नवीन डेव्हलपमेंट म्हणतात तशी जी झालेली आहे. त्याच्यामुळे मग स्पष्टता लागते, की असं झालं तर काय होईल? किंवा कधी-कधी असं होतं, की आपण याला दिलंय, पण तो माणूस त्यावेळेला कोमामध्ये आहे. हं. तर ते देऊन उपयोग काय त्याला? किंवा याच्यानंतर त्याला मिळेल, पण दोघे एकदम अपघातात मेले तर काय करायचं? बरोबर. एकदम मेले तर काय करायचं? हो, हो. मग ते मिळतं त्यांच्या मुलाला मिळावं का कानाला मिळावं. म्हणजे माझ्या मुलाला मिळावं, पण माझ्या मुलानंतर सुनेला मिळावं. पण मुलगा आणि सून दोघे एकदम गेले तर कुणाला मिळावं? असे आलं सगळे लक्षात. आत्ताच्या काळात ज्या घटना घडू शकतात, ज्या एकेकाळी घडायच्या नाहीत. हं, साधारणपणे एक हं. निसर्गाचा त्याचा एक नियम होता समाजाचा असा आहे. आता सगळंच अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. बरोबर. डिव्होर्स आता एकदम रोजची घटना झालेली आहे. हो. परदेशात जाणे हे रोजची घटना झालेली आहे. त्याच्यामुळे असं होऊ शकतं, की मला माझ्या मुलीला द्यायचं आहे, पण तिने जर परदेशी माणसाशी लग्न केलं तर नाही द्यायचं आहे. असं बरोबर. कंडिशनल विल पण करू शकतो आपण. हं, हं, हं. ओके. म्हणजे तिने जर किंवा परधर्मातल्याला केलं, तर नाही देणार मी. माझं तिला मुलीला मिळावं, पण ते परधर्मीयाशी तिने विवाह केला तर नाही मिळणार. असं तुमचे जे काही आयडियाज आहेत, तुमचे जे काही आदर्श मनात असतील, तुमच्या ज्या काही नीतिमूल्य आहेत, त्यानुसार पण ते स्पष्ट पाहिजे. स्पष्ट पाहिजे. पण काका आता तुम्ही म्हणताय रजिस्टर्ड नसलेली विल ते सुद्धा रजिस्टर्ड करायची काही गरज गरज नाहीये. नाहीये. 2 विटनेसेसच्या समोर केलं पाहिजे. पण मग ते हे कोणी मॅनिप्युलेट पण करू शकतं ना? नाही, तर कारण तिथे कसं असतं प्रत्येक पानावरती सह्या असतात बरं. आणि प्रत्येक पानावर सही असल्यामुळे तुम्ही पान तर काही बदलू शकत नाही आणि तिथे आपण त्या विलमध्ये कसं असतं साधारणपणे अशी पद्धत असते, तो जो एक्झिक्युटर आपण जे नेमलेला आहे ना, त्याला पत्र लिहून त्याची आधी आपण शक्यतो त्याची अनुमती घ्यायची, की मी एक्झिक्युटर म्हणून काम करीन. नाहीतर कधी-कधी काय होतं आपल्या मागे कोणी हे झंगट लावून दिलंय असं हो, वाटायला लागतं हो, त्याला. हो. हो की नाही? तर ते झालं तर त्याने आणि त्याला सांगायचं, "बाबा माझं जे शेवटचं बिल आहे ते माझ्या अमुक-अमुक लॉकरमध्ये आहे किंवा माझ्या अमुक-अमुक कपाटातल्या ह्याच्यात." म्हणजे त्यानं ते एकदा ते आयडेंटिफाय झालं बिल. मग कधी-कधी असं होतं, की आता आता आपण सिनेमा नाटकात बघतो, खोट्या सह्या करायच्या, दुसरं हं, बिल हं, बनवलंय, हं. विटनेसेसना फोडायचं. हे बरोबर. सगळ्या कोर्टात आणि ह्या घडणाऱ्या घटना असतात, त्या हो. आता होतातच. रजिस्ट्रेशन केल्याचा फायदा एवढाच असतो, की तो सरकारी अधिकाऱ्यापुढे तुम्ही सही केलेली असते. आलं आणि लक्षात. त्याच्यामुळे त्याला एक जास्त ऑथेंटिसिटी म्हणतात जसं अधिकृतपणा त्याला जास्त येतो. पण त्याच्यानंतर जर तुम्ही विल बनवलं असेल परत वेगळं, रोज तुम्ही विल किती वेळा बनवू शकता हां. बरोबर. मला जर वाटलं की आज गेलं हे काही बरोबर नाही, पुढच्या महिन्यात नवीन विल बनवलं असं करू शकतो. किंवा ह्या विलमध्ये जर बनवलंय पण त्यातला एक मला मुद्दा बदलायचा आहे, हं. तर त्याला आपण पूरक विल पण बनवू शकतो. हां, अच्छा. म्हणजे सप्लिमेंटल विल म्हणतात त्याला, ओके, कोडिसील असं म्हणतात. ओके. तेही बनवू शकतो. पण पण एक विल बनवलंय, रजिस्टर केलं आणि नंतर मी दुसरं विल माझ्या लक्षात आलं, हे विल आहे तर ते नको, ते योग्य नाहीये. आता माझी मुलं तसं नीट वागत नाहीत. हे बघ, काळ बदलतो ना बरोबर. आणि बरं आता माणसाचं आयुष्य खूप वाढलेलं आहे. हो. त्यामुळे मी 65व्या वर्षी एखाद्याची बायपास करायची म्हणून त्याने एक विल बनवलं हं. आणि नंतर तो आणखीन 20 वर्ष जगला. तर त्या 20 वर्षाच्या काळात केवढा काळ बदललेला असतो. माणसांची वागणं बदललेलं हो, असतं. काही नातलग असतात, ते मेलेले असतात. हो, हो. नवीन नातू जन्माला आलेला असतो. काहीही होऊ शकतं. बरोबर. मग तुम्हाला विल बदलता येतं. पहिलं मी रजिस्टर केलेलं असलं तरी जे नंतर बनवलेलं असेल, हं. लेटेस्ट आणि ते जर व्हॅलिड विल असेल, म्हणजे त्यात सगळे अटी पाळलेले आहेत, विटनेस आहेत, तर ते ग्राह्य धरतात. हे रजिस्टर आहे म्हणून हेच असं नसतं. अच्छा. मग ते दुसरं जे आपण बिल बनवतो,
त्याला रजिस्टर करायला त्याला काही वेगळं नाव हां, दिलं नाही जातं? रजिस्टर त्यावेळेला कदाचित तुम्हाला रजिस्टर करायला तुमची हेल्थ वगैरे जाऊन कारण रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन करायला लागतं. तर तुम्ही एखादी गोष्ट विल करायचं रजिस्टर करायचं राहिलं, तरी त्याच्या अधिकृतपणाला कुठे बाधा येत नाही. ओके, ओके. पण याच्यात एक प्रोबेट नावाचा प्रकार असतो, तो महत्त्वाचा असतो. अच्छा. प्रोबेट म्हणजे काय? तर तुम्ही हे जे विल बनवलेलं आहे, हे तुमचं खरं-खुरं विल आहे, अशी कोर्टाची ऑर्डर घेणं म्हणजे प्रोबेट. हे बरं. कधी लागतं? तर तुमची इम्मुएबल प्रॉपर्टी जर असेल, स्थावर मालमत्ता आणि ती जर त्यांनी 4 शहरं दिलेली आहेत. मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई, चेन्नई. नंतर कलकत्ता आणि काय ती दिल्ली वगैरे 4 होती ती प्रेसिडेन्सी टाउन्स ब्रिटिशांच्या काळापासून. तिथे जर तुमची प्रॉपर्टी असेल, फ्लॅट असेल किंवा काही आणि तुम्ही किंवा तुम्ही तिथे बसून जर विल बनवलं असेल, म्हणजे हं. मुंबईत राहून मी विल बनवलं. अशा जर परिस्थिती असेल, तर तुम्हाला कोर्टाकडून हे विल जेन्युइन आहे, अशी ऑर्डर मिळवायला लागते. त्याला म्हणायचं प्रोबेट. ओके. आणि जर ते तसं नसेल आणि इतर ठिकाणचं असेल, तर तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे वारस दाखला. अच्छा. हे तुम्ही त्याचे वारस आहात. कारण एखाद्याला 4 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, कोण मुलं त्याची खरी आहेत, काय आपल्याला जर माहीत हं, नसेल, तर हं. प्रत्येकाने ते कोर्टाची प्रोसिजर करून वारस दाखला म्हणून तो मिळवायला लागतो. सक्सेशन बरं, सर्टिफिकेट. बरं. की तुम्ही हेर आहात त्याचे, तुम्ही खरे वारस आहात. म्हणजे आता थोडंसं कॉम्प्लिकेशन वाढलेलं आहे सोसायटी. हं, लोकांना हां, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विलच्या बाबतीतला असा असतो, नॉमिनेशन. या हं. नॉमिनेशनबद्दल लोकांचे खूप भ्रामक कल्पना आहेत. हो. आणि की लोकांना वाटतं मी नॉमिनेशन केलं म्हणजे आता त्याला मिळणार असं नाही. नॉमिनेशनला कायद्यामध्ये कुठलंही अधिकृत राईट कोणालाही देता येत नाहीत. नॉमिनेशन ही तात्पुरती सोय आहे. बरोबर. त्याच्यामुळे समजा माझा एल-आय-सी आहे, माझा प्रॉव्हिडंट फंड आहे. तर मी मेल्यानंतर एल-आय-सीने कोणाला पैसे ते देऊन एल-आय-सी कधीतरी मोकळी झाली पाहिजे ना, नाहीतर तुमची डिस्प्यूट चालू असेल, तर ती काही एल-आय-सी वर्षानुवर्षे ते ठेवून नाही शकणार. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर असं लिहिलं, की ती माझी पत्नी नॉमिनी आहे, तर एल-आय-सी पत्नीच्या नावाने चेक देऊन मोकळे होणार. अच्छा. पण मी विलमध्ये असं लिहिलं असलं, की ते सगळे पैसे माझ्या मुलाला मिळावेत, बायकोला नाही मिळूत. असं जर मी लिहिलं असलं, तर ते बायकोची जबाबदारी त्या मुलाला दिली पाहिजे. त्यामुळे असं मानलं ओह! जातं, की त्या नॉमिनी हा त्या इतरांच्या बाबतीतला तो ट्रस्टी असतो. म्हणजे तात्पुरती हं. सोय म्हणून त्याच्या नावाने ते गेलेलं आहे. तर आलं बँकेत लक्षात. नॉमिनी आहे मी. कोणीतरी नॉमिनी असतो बँकेत आणि मग आणि मी लिहिलंय, की सगळ्या मुलांना सारखं मिळावं. हं. पण नॉमिनी फक्त एकालाच केलंय समजा. असं होऊ शकतं, की माझी 2 मुलं परदेशात आहेत, एकच इथे आहे. मग मी नॉमिनी सगळं त्यालाच करतो आणि मग त्याच्या नावाने होतं आणि मग ते त्याचं नाही होत सगळं. तो इतरांचा, भावांचा, दोघांचा तो ट्रस्टी म्हणून त्याच्याकडे ती प्रॉपर्टी येते. तर आलं लक्षात. नॉमिनेशन ला हं, काहीही लीगल हं, काही ही तात्पुरती सोय आहे, व्यावहारिक सोय आहे नॉमिनी म्हणजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हं, म्हणजे हं, समजा हं, मी नॉमिनी म्हणून बायकोचं नाव फ्लॅटला टाकलंय सोसायटीत. पण मी मेलो आणि विल नाही बनवलेलं आहे. हं. तर ते सगळ्यांना सारखं मिळणार आहे हक्क. बरोबर. त्यामुळे जरी बायकोच्या हं. नावाने तो फ्लॅट झाला, सोसायटीच्या व्यवहारापुरता तो झाला. पण माझी बायको तो फ्लॅट विकू नाही शकणार कारण सगळ्यांचे सारखे हक्क आहेत त्याच्यात. ओके. हां, म्हणजे तिघांनी एकमत होऊन त्याचं एक्झिक्युशन केलं केलं पाहिजे. पाहिजे. हो. ओके. आता हं. आधुनिक काळामध्ये बऱ्याच वेळा ईमेलवर कम्युनिकेशन होतं. सो त्याच्यावरती कोणी ईमेल केलं हं. आणि हं, हं. सी-सी आपण म्हणतो ना किंवा बी-सी-सी असं करून ठेवलं, तर ते व्हॅलिड होतं का? नाही ना? शेवटी ते विलचं डॉक्युमेंट आहे ते त्याच्यावर तुमची सहीच पाहिजे. सहीच पाहिजे. सहीच ओके, पाहिजे त्याच्यावर ओके, ओके. आणि कारण ती बऱ्याच प्रत्येक वेळा पानावर करावी. नाहीतर आलं मधलंच लक्षात. पान कोणीतरी बदलू शकतं. हो, हं. हो, हो. प्रत्येक पानावर करायची आणि शेवटच्या पानावर हां, हल्ली-हल्ली मेडिकल सर्टिफिकेट पण मागतात. म्हणजे तुम्ही विल बनवताना तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट होतात, हां. स्वस्थ होतात, हे त्या मेडिकल प्रॅक्टिशनरने सर्टिफाय करायला लागतं. बरं, तुमच्यावरती दारूचा अंमल नव्हता. तुम्ही तुम्ही जर एरवी तुम्हाला वेडाचे झटके येत असतील, तर जेव्हा वेडाचे झटके न आलेल्या काळात तुम्ही विल केलेत. असं बरं. सगळं तो म्हणतो फिजिकली आणि मेंटली ही वॉज फिट अँड इन अ कंडिशन टू डू ऑर हं. साइन धिस विल. असं ते मेडिकल सर्टिफिकेट लागतं दरवेळी घ्यायला अच्छा. विल. त्याच्यात ते फोर्सफुल पण हो, क्लॉज येतो का? हो, म्हणजे हो, कोणी हो. तुम्हाला फोर्स करून हो, बिल हो. नाही बनवू त्यातल्या हो. अच्छा, तो पण भाग येऊ ते शकतो. विलमध्ये लिहिलं जातं, माझ्यावर हं, कोणाचं दडपण नाही हं. वगैरे. पण ते लिहिण्यापुरतं असतं. कधी-कधी ते सुद्धा लिहून घेणं सुद्धा दडपणाखाली असू शकतं ना. बरोबर, बरोबर. म्हणून मग रजिस्ट्रेशन करावं अशावेळी. अच्छा. रजिस्ट्रेशनमुळे कसं तुम्ही गव्हर्नमेंटच्या काय ऑफिसमध्ये जाऊन तिथे सगळे जाऊन करतात. हं, आता हं, हं. ते सुद्धा दडपणाखाली असू शकतं. सो प्रत्यक्ष जे भरपूर काही लूपहोल्स आहेत ना ह्या प्रत्यक्ष कायदा आणि त्याची अंमलबजावणी याच्यात खूप आज कोर्ट आपल्याला आदेश देतं, पण त्याचे आदेश त्याचं पालन करायला
पोलिसांची मदत घ्यायला लागते, नाहीतर गुंडांच्या हातात आहे. माझी प्रॉपर्टी गुंडांच्या हातात आहे. मला कोर्टाने सांगितलं तुझे अधिकार आहेत. मी गुंडांना घालवू नाही शकत. बरोबर. पोलीस पण गुंडांना नाही घालवू शकत. हं. अशी आजची परिस्थिती आहे. आहे. हो. म्हणजे कायदा माझ्या बाजूने आहे, न्याय माझ्या बाजूने आहे, पण प्रत्यक्ष मला त्याचा उपभोग नाही घेऊ शकत आहे मी. अरे काय असंही पण शेवटी अशाही हे परिस्थिती कलियुग आहे, होतात. त्यामुळे ते सगळं एखाद्या काही अशा घटना तुमच्या समोर खूप आल्या आहेत? आपण सिनेमा नाटकात तर अनेकदा बघतोच हो. ना, नाही, अशा रिअल लाईफमध्ये की तुम्ही भरपूर जणांना ॲडवाईस पण देत हो, असता, हो, हो. डील येतं करता. ना, की कधी-कधी एखादा माणूस विकृत असतो. हं, हं. मग तो विल उगाचच त्याला खोटं चॅलेंज करायचं, की हे नाहीच आहे असं. हं, हे विटनेसेस खोटे आहेत. हं, यांनी सहीच नाही केलेली आहे. मग हं. त्या विटनेसेसला थोडंसं त्याला पुन्हा पैसे चारून सांगायचं, की तू असं सांग, की हे हे माझी सही नाहीच आहे. ओह! मग तो म्हणतो आता समजा आता बघा ना, आपल्या मोठमोठ्या काही उद्योजक वगैरे आहेत. त्यांच्या मुलांमध्ये त्या विलवरनं भांडणं आहेत. हे जास्त करून श्रीमंत हां, कुटुंबांमध्ये आणि श्रीमंत तिथेच नाहीतर साध्या माणसामध्ये काय आहे काय काय हो, त्याच्यात. हो. मग तिथे असं होतं, आता आहेत ना आपल्या डोळ्यासमोर, आता नावं घेता येत नाहीत, परंतु अशा उद्योजकांचे मुलांमध्ये भांडणं आहेतच, हं, हं, हं. की ते प्रॉपर्टी नेमकी कोणाची आहे, हे विल खरं होतं का ते विल खरं होतं, हं, हं, हं. असे सगळे चालूच असतं रोज. हो, हो, हो. माझे आमचे एक परिचयाचे आहेत, त्यांनी पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, हं. की खूप वेळा म्हणजे दुसरा घरचा मोठा माणूस येऊन म्हणतो, की "नाही, ही विल खरी आहे. ही विल मला दिली हं, होती." हं, दुसरा हं. व्यक्ती म्हणतो, "नाही, ही विल हं, खरी हं, आहे." हं. सो त्याच्यात मग वाद ते फोर्जरी, मग ते फॉरेन्सिकला पाठवायला लागतं. खरी सही हो आहे की का? नाही, कोणाची आहे. अरे देवा! जर अच्छा, अच्छा, कोणी अच्छा. चॅलेंज केलं, की त्याची सहीच नाहीये. पण मग मग हा प्रोसेस खूप लांबणीवर खूप जातो, लांब राइट? जातं. पण आणि आताच्या काळात मी म्हटलं तसं, की आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे ना, हे इश्यू आता हळू कमी व्हायला लागले. कमी व्हायला लागलेत. कारण मुळात वारसच एखादाच किंवा 2 म्हणजे पत्नी आणि मुलगा. बरोबर. आता आताच्या काळात 2 मुलं असणं हे पण आता रेअर गोष्ट झालेली आहे, हं, 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 हं. नाही का? आणि अशा परिस्थितीत काय होतं काका, म्हणजे आय डोंट नो हा विषय आता विलच्या ह्याच्यात येतो का, पत्राच्या भागात येतो का, की एकच जोडपं आहे, अपत्य काही नाही आणि घर आहे, मोठं हे सगळं आहे. कोणी बाकी क्लेम करणार नाही. मग त्याखेरीज प्रॉपर्टीचं आणि ह्याचं सगळं काय होतं मग? गव्हर्नमेंट कंट्रोल घेते का ती पडूनच राहते? काय? गव्हर्नमेंटकडे जातं ते. गव्हर्नमेंटकडे जाते ती. अमुक ते 1 वर्ष म्हटलं की क्लास 1, क्लास 2 हेअर्स असतात. म्हणजे बरं, क्लास 1 मध्ये माझे कोणीच नाहीत समजा. मला कोणीच पत्नी नाही आहे, मुलं नाही, कोणी नाही. मग ते समजा माझे भाऊ वगैरे असे त्या क्लास 2 एअरमध्ये जातात. माझे आई-वडील, माझी बरं, बहीण-भावंडं, बरं, अशी उदाहरणार्थ त्यांनी तसं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग त्यांच्यातले कोणी असतील तर त्यांना ते मिळतं. बरं. तेही कोणी नाहीत. हं. असं असलं तर मग शेवटी ते घर सरकार गव्हर्नमेंटकडे जातं. आणि आपण आपली प्रॉपर्टी कुटुंबाबाहेर पण कोणाला हो, देऊ शकतो का? कोणालाही देऊ शकतो. मी म्हटलं ना, अगदी सगळं चॅरिटीला पण देऊ शकतो आपण. बरोबर. पण कुटुंबाबाहेर पण त्यावेळेला तुम्हाला थोडंसं त्याचं ना, ज्याला आपण अनकॉन्शनेबल म्हणतो, की पटकन हे समजणं, की मी माझ्या मुलाला न देता माझ्या पुतण्याला, माझ्या भाच्याला दिलं. बरं. की पटकन लोकांच्या मनात असं, अरे मुलाला नाही दिलं किंवा 2 मुलांपैकी एकाला दिलं, दुसऱ्याला नाही दिलं. त्यावेळेला जर आपण त्याची पूर्वपीठिका लिहिली, की मी हे का हं, करतोय असं? हं, हं, याने हं. माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय, याने मला त्रास दिलेला आहे, म्हणून मला त्याला नाही द्यायचंय. अच्छा. या मुलाने किंवा या पुतण्याने, या भाच्याने माझा सांभाळ केलाय त्याचा किंवा अगदी पूर्वी तर आपण खरी-खुरी पण घटना आहे. ते पूर्वी आपण जुने श्रीमंत लोकांमध्ये आपण बघतो त्यांच्या नोकराला देतात ते सगळं. हं, हं, अनेक हं. झालेले तसे. हो, हो, तर ते हो. नोकराला दिलंय. एकतर त्यांना मूलबळ नसतं. मूलबळ असलं तर त्यांना विचारत नाहीत. ते सगळे परदेशात गेला ते त्यांची ओळख पण विसरलेले असतात. बरोबर. इतक्या थराला जातात. मग ज्या नोकरांनी आपल्याला आपलं सगळं केलंय माझ्या उतारवयात, माझ्या आजारपणात. मग असे कितीतरी आपण सिनेमा नाटकात तर बघतो, पण पेपरात पण येतं, की हो. त्यांनी ते सगळं त्यांच्या मोलकरणीला किंवा नोकराला दिलं. फक्त ते देण्यापूर्वी म्हणून त्याचं तुम्ही विलमध्ये तसंच एक्सप्लेनेशन लिहायला पाहिजे. स्पष्ट तुम्हाला मनापासून कोणी माझी प्रॉपर्टी कोणाला मिळावी असं वाटतं, त्याने विल बनवलं पाहिजे. बरोबर. आपलं काही लोक असे असतात, आपण मेलं जग बुडालं, काय काय करायचं ते करा ना, असे काही असतात. हं, पण ते हं. योग्य नाही. मग आपल्या प्रॉपर्टीवरनं आपल्या वारसांमध्ये भांडणं होत वाद राहणार. होतात. कोणीच उपभोग नाही घेऊ शकणार मग, असं होतं बरोबर, ना. बरोबर. मग ते स्टे आणतात, की ह्याने पण हं, वापरायचं नाही आणि मी पण वापरणार नाही. मग ते तुला नाही, हं, मला नाही, हं. घाल कुत्र्याला, अशी होते परिस्थिती. बरोबर, बरोबर. म्हणून विल बनवावं, क्लॅरिटी ओके. येण्यासाठी आणि हे वकिलाकडून बनवून घ्यायला पाहिजे. शक्यतो. म्हणजे ओके. जाणकार माणसाकडनं करा. असं काही त्याला, बरोबर. कारण त्याला कायदेशीरपणा मी म्हटलं तसं, की 2 विटनेस, लिखाणातली स्पष्टता पाहिजे. म्हणजे आपण मनात विचार करायचा, की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. मग तो व्यवस्थापकाने मग तेव्हा काय करायला पाहिजे? हं, हं, हं. हे आपण कॉमन सेन्स लावू शकतो ना.
बरोबर आजच्या आहे. काळात ज्या घटना घडतात, परदेशी जाणं, हं. डिव्होर्स होणं, हो, हो. अपमृत्यू होणं, हं. तुम्ही कोमात जाणं, ह्या सगळ्या आजच्या काळात नेहमी घडणाऱ्या घटना आहेत. त्यांचा विचार करून तुम्ही जर स्पष्टता आणलीत त्याच्यात, तर हं, काही हं. वकिलाकडे जायची गरज नसते. गरज नसते. कधी-कधी असंही असतं, की आपल्याला एक्झिक्युटर कोणाला नेमावा हा सुद्धा एकदा प्रश्न असतो. कारण आपलं असं जवळचं हल्ली नातलग वगैरे काही राहिलेलं नाहीत. हो, हो. ज्यांच्याकडे खूप प्रॉपर्टीज असतात, तर तशा कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हज पण असतात. म्हणजे एक्झिक्युटिव्ह अँड ट्रस्टी कंपनी असतात. अच्छा. आता हे राजे-रजवाड्यांच्या 100 ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत, परदेशात प्रॉपर्टी आहेत. ह्यात कोणी एक व्यक्ती मॅनेज नाही करू शकत. एक्झिक्युटर अँड ट्रस्टी कंपनी म्हणजे ही कॉर्पोरेट एंटिटी असते. मग मी असं म्हणणार, की माझी ABC एक्झिक्युटर ट्रस्टी कंपनी जी आहे, जगात प्रसिद्ध आहे. तर माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा एक्झिक्युटर म्हणून मी त्यांना नेमतोय. अच्छा. मग त्यांचे जे मॅनेजर, ऑफिसर आता त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि त्यांच्या क्षमतेवर तुमचं विलचं कसं, कारण ती विलचं एक्झिक्युशन वर्षानुवर्षे चालतं. बरोबर. मग सगळ्या प्रॉपर्टीज कुठे आहेत त्या शोधणं, त्याचे सगळे कोर्ट कचेऱ्या करणं, निरनिराळ्या देशांमध्ये त्या असू शकतात. हे एकेकाळी काही नव्हतं ना. बरोबर. निरनिराळ्या राज्यात असतात, निरनिराळ्या देशात असतात. मग त्या सगळ्याचं हे करणारे मग ते एका माणसाच्या हातशक्तीच्या बाहेरचं आहे ते. बरोबर. मग त्याच्यासाठी एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी कॉर्पोरेट एंटिटी असते. मग त्यांची फिया पण भरमसाठ असतात. हं, पण हं. माझी प्रॉपर्टी काही अब्जावधी डॉलरची असेल, रुपयांची, तर करण्यात हां. तर ते तसं आणि असं असतं म्हणजे काही-काही जे मोठे उद्योजक आहेत किंवा मोठे नवाब, राजे जे आहेत ना जुने, हो, हो, हो. त्यांच्या प्रॉपर्टी अशा असतात, हजारो एकर जमीन, बरोबर. महाल, राजे-रजवाडे, दागिने, कित्येक किलो सोनं, असं सगळं असतं त्यांचं. शेअर्स त्यांचे निरनिराळ्या कंपन्यांमध्ये करोडो रुपयाचे शेअर असतात. या सगळ्याचं ज्याला व्हिजन आहे, ज्याला त्याचं सगळ्याचं भान आहे, अशी व्यक्तीच ते करू शकते आणि हे एका इंडिव्हिज्युअल माणसाच्या हात ते कठीण असतं. कठीण असतं. बरोबर मग आहे. त्यांना हे कॉर्पोरेट एंटिटीज असतात. त्या कॉर्पोरेट एंटिटीज हे सगळं मॅनेज करतात. मग त्यांचं ते प्रॉपर्टी मॅनेज पण करायला लागतात ना. हं, हं, हं. ते वारसाना जाईपर्यंत ते प्रॉपर्टी मॅनेज करायला लागतात. मग ते मॅनेज करण्याची यंत्रणा पण त्यांच्याकडे असते. बरोबर. त्यातनं तुमच्याच त्या बिलमधनं पैसे घेऊन ते नोकरांचे पगार देणार. हं, हं, हं. पण ती व्हिजन असते म्हणजे हे असतं. सामान्य माणसाच्यासाठी नाहीये, पण नाहीये. असं असतं बरोबर. म्हणजे. हो, हो, हो. आलं लक्षात. छान. हा काका विषय खूप म्हणजे माझ्या मनात होता, की ह्याच्यावर मला पॉडकास्ट करायचंय म्हणून. कारण बरेच किस्से ऐकायला मिळत होते. हो. सो त्याच्यावर थँक सो मच. वेलकम, खूप खूप वेलकम. धन्यवाद काका. आणि मला वाटतं पुरेसं मी त्याला न्याय दिला आहे विषयाला. म्हणजे हो, निदान हो. काहीतरी अगदी स्पष्टता लोकांच्या मनात येईल. मनात प्रत्यक्ष यावी. शेवटी मात्र जाणकाराचा सल्ला घेतल्याविना काही करू नये. करू नये. बिलकुल, बिलकुल. थँक सो मच. थँक सो धन्यवाद, मच. धन्यवाद.